पण इकडे मात्र तो काय कामदेव भस्मसात झालेला आहे। पुन्हा भगवान शिवाचा क्रोध त्या ठिकाणी शांत झालेला आहे। इकडे पार्वती माता शोक करायला लागली, आता माझं काय होणार। आणि मग नारदांनी पार्वती मातेला सांगितलं, हे पार्वती, तुला भगवान शिवाचं तत्व अशा प्रकारचं अजून कळालेलं नाही। तो जो सगुण परमात्मा तुला दिसायला लागलेला आहे, त्यांच्या चरणाची सेवा तू करत आहेस, रोज त्यांची पूजा करत आहेस, पण ते सगुण परमात्मा नसून निर्गुण तत्व परब्रह्म परमात्मा आहे, ते तुला सहजासहजी प्राप्त होत नाही। त्यासाठी तुला कठोर अशा प्रकारची तपश्चर्या करावी लागणार आहे। महाराज पार्वती मातेचं सुंदर अशा प्रकारचं भगवंतावर प्रेम होतं, आणि हे पार्वतीची बहीण असणारी गंगेनं सुद्धा ऐकलं। महाराज त्या गंगेनं ऐकलं, महाराज आमच्या गंगा मैयाचं सुद्धा प्रेम कुणावर आहे, भगवान शिवजीवर आहे। पण त्या गंगेला शिवजी प्राप्त झाले नाही, विवाह झाला नाही। महाराज गंगा मैया ही तपश्चर्याला करायला लागली। महाराज पार्वती माता ही तपश्चर्या करायला लागली। पार्वतीला वाटायचं या गंगेची जर तपश्चर्या पूर्ण झाली तर भगवान शिवाचा विवाह कुणाबरोबर होईल, गंगे बरोबर होईल। शेवटी भगवान शंकरांनी अंतर्यामी ज्ञानाच्या द्वारा गंगेला सांगितलं, हे गंगे, तुला मी कधी प्राप्त होऊ शकत नाही, कारण विवाह पार्वती सोबत निश्चित आहे। शेवटी गंगा दुःखी झाली। महाराज आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या, हे प्रभू, तुझ्या करता मी सारं जीवन अशा प्रकारचं हे खर्च केलेलं आहे, तुझ्यावरती अत्यंत प्रेम केलेलं आहे भगवान, आणि तुम्ही मला प्राप्त होणार नाही। गंगा मैया रडायला लागली। महाराज रडायला लागली। शेवटी भगवंतांनी आशीर्वाद दिला, काळजी करू नको, माझं लग्न पार्वती सोबत जरी होणार असेल, विवाह होणार असेल, तरी सुद्धा सगळ्यात जवळ जर मीला तुला कोण ठेवणार आहे, तर मी माझ्या मस्तकावर धारण करेन।